आजच्या ब्लॉगची सुरुवात झाली एका बसापासून, तो पण इतका लांब. तर कशासाठी तर बनून राहा आपल्या ब्लॉग मध्ये. तर का म्हणता बे बोट्यो, आय होप की तुम्ही सगळे मजेतच असाल. तर आजच्या दिवशी आपले सुनील भाऊ बावनकुळे हे प्रकट झाले होते. तर त्यांच्याकडून होती छोटीशी पार्टी. तर सौरभ भाऊनी फटाफट लाईन टाकून डीजे चालू केला. डीजे तर चालू होऊन गेला, पण आम्हाला बॅकग्राऊंड साठी आम्हाला लाईट पण लावायची होती. आमच्याकडे बजेट होता कमी, तर लाईट लावायचे कसे, तर मंदिरातून आम्ही 2 हॅलोजन लावून घेतली. सगळी व्यवस्था तर होऊनच गेली होती, पण केक आणणंच विसरून गेलो होतो. मग विलास आणि मी निघालो पार्सुनला केक आणायला. पार्सुनीत पोहोचून आम्ही पोहोचलो श्री उमिया डेली नीड्स मध्ये. एवढे सारे केक बघून असं वाटत होतं की कोणता केक घेऊन कोणता नाही. मग विलास भाऊने एक चूज केला. केकची सारेच जण वाट पाहत होती, म्हणून आम्ही लवकरात लवकर पोहोचून गेलो. एकीकडे आपले मोठे बंधू आपले जेवणाची सोय करत होते आणि आम्ही एकीकडे डान्स करत होतो. मग सुनील भाऊची झाली एंट्री, हे पण बुलेटवर. वेट न करता सुनील भाऊने केला मग केक कटिंग. सगळे पोट्टे वाटच पाहत होते, कारण त्याला माहित होतं केक कटिंग झाल्यावर आपल्याला नाचायला भेटते म्हणून. आणि आपले मित्र असे आहे की पूर्ण स्टेप बाय स्टेप नाचतात, हे पण पूर्ण झकास मध्ये. बर्थडे बॉयनी पण डान्स करून घेतला. मग त्या पोट्ट्याच्या स्टेप आता खतमच नाही होत होत्या. याच्या स्टेपा बघता बघता मी आपल्या ब्लॉगला करतो एंड. भेटूया नंतरच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.